नागपूर शहरातून एक महत्त्वाची आणि मोठ्या घडामोडीची बातमी समोर येत आहे। विदर्भातील शिक्षकांनी आता आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी थेट नागपूरकडे मोर्चा वळवला आहे। चलो नागपूर असा नारा देत विदर्भ नगर परिषद शिक्षक संघ आणि महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून शिक्षक मोठ्या संख्येने नागपूरमध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे शहरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक संघांचे म्हणणे आहे की वेतनातील त्रुटी, सेवा शर्तीतील विसंगती, प्रलंबित आर्थिक लाभ, पदोन्नतीचे प्रश्न तसेच इतर प्रशासकीय अडचणी यांसारख्या अनेक मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत। वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे। आंदोलनादरम्यान शिक्षक संघाच्या प्रतिनिधींनी प्रशासनासमोर आपल्या प्रमुख मागण्यांचा पाढा वाचला आणि तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली। शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या दरम्यान या आंदोलनामुळे नागपूर शहरात वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। आता शासन शिक्षकाच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि आंदोलनातून नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे 1 तारखेला पेन्शन आणि पगार मिळालाच पाहिजे आणि 2022 पासूनची थकबाकी आहे जी सेवानिवृत्त झाले शिक्षक त्यांची अजूनपर्यंत मिळालेली नाही। त्याच्यामध्ये ज्यांनी चिरीमिरी दिली त्यांच्या 25ची थकबाकी निघालेली आहे। याच्यावरून तुम्ही समजू शकता या डिपार्टमेंटचा काय हाल आहे। तसेच सेवानिवृत्त जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांची सेवा ज्येष्ठता लागलेली नाही, कोणत्याही एरियात झालेला नाही, कोणतं काही इथे काम होत नाही। आणि आज 11वा दिवस आहे। परवाच्या दिवशी आमचं शिष्टमंडळ मॅडमकडे गेलं असता तुम्ही किती दिवस बसा माझ्या मनाने करीन अशी त्यांनी धमकी दिली। आज आम्ही धमकी दिली आहे त्यांना की तुम्ही जर आमच्या मागण्याचा सविस्तर विचार केला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला हे आमचे सेवा ज्येष्ठ जे शिक्षक आहेत सेवानिवृत्त शिक्षक ते बसतील आणि त्याची जबाबदारी जर ते त्यांच्या जीवितहानी प्राणहानी झाली तर तुमच्यावर राहील असा मी त्यांना गर्भित इशारा दिलेला आहे। किती महिने झाले किंवा किती वर्ष होत आहे? 5 वर्ष होत आहे मॅडम थकबाकी न मिळाल्यामुळे। 5 वर्षापासून एकाही व्यक्तीला कोणती श्रेणी लागलेली नाही, पदवीधर श्रेणी नाही किंवा वरिष्ठ श्रेणी नाही किंवा निवड श्रेणी नाही, असा या डिपार्टमेंटचा हाल आहे। आणि शासनाकडून निधी प्राप्त होतो यांना दर महिन्याला, परंतु 2-2, 3-3 महिने हे पगार करत नाही अशी परिस्थिती आहे। किती शिक्षक आहे आणि किती थकबाकी आहे? थकबाकी 38 करोड रुपयाची आहे। किती शिक्षकांची? शिक्षकाची ते 150 ते 200 लोक आहेत। जे आंदोलनाला कुठल्या शिक्षक आलेले आहेत? हे पूर्ण आपल्या 15-20 जिल्ह्यातून, अमरावती विभाग आणि चंद्रपूर या सगळं आपलं नागपूर विभागातून। या मागण्यांना घेऊन तुम्ही शिक्षक मंत्री किंवा आमदारांना भेटलेले आहेत? हो, भेटलेलो आहे। दत्ते साहेबांना भेटलो, अडबाले साहेबांना भेटलो, त्याच्यानंतर गानार साहेब आहेत माजी विधान परिषद सदस्य, त्यांनाही भेटलो। त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे पण मॅडम काही जुमानाला तयार नाही, जे येईल माझ्या हिशोबानं करण असं म्हणतायत।